प्रभू येशू ख्रिस्तामध्ये माझा आपल्या सर्वांना सलाम। आजचा विषय जो आहे निवडलेले लोक। जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला आपल्या सर्वांचं तारण उद्धार करण्यासाठी, तेव्हा त्याने 12 शिष्यांची निवड केली। ते सर्वसाधारण सामान्य माणसं होते। त्यांना ह्याची काही कल्पना नव्हती की आपण कशासाठी निवडलेले गेले आहोत। तर त्यांना शिक्षण देण्यासाठी पण येशू ख्रिस्तांनी स्वतःहून त्यांना शिक्षण दिले व तो जे काही करीत असे त्याच्यावरती ते विश्वास ठेवून पुढे त्याच्याबरोबर त्याचे अनुयायी बनले। त्यांना हे बिलकुल माहिती नव्हते की आपण आपली निवड कशासाठी झालेली आहे, आपण काय येशू ख्रिस्ताच्या मागे चाललो आहोत। त्यांना दैनंदिन त्याच्याबरोबर त्याच्या सहवासात राहून आणि त्याला जाणून, त्याला समजून, त्याची शिकवण ऐकून त्यांना हे समज मिळाली आणि आपण किती महान कार्यासाठी निवडले गेलेलो आहोत हे त्यांना तेव्हा समजले जेव्हा येशू तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला आणि त्यांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांनी आपली जी भविष्यवाणी झालेली होती त्या सर्व काही खऱ्या ठरल्या आणि आपला प्रभू येशू ख्रिस्तच आपला मसीहा आहे ही समज त्यांना मिळाली आणि त्यांचा विश्वास अजून अधिक वाढला आणि आपण एका विशिष्ट कार्यासाठी निवडले गेलेलो आहोत आणि हेही सुवार्ता, हा सुसमाचार पूर्ण जगभर आपण पसरावा ह्याच्यासाठी आपली निवड झालेली आहे। एवढं मोठं स्थान आपल्याला मिळालेलं आहे हे त्यांना नंतर लक्षात आले। नंतर येशू ख्रिस्ताने त्यांच्याबरोबर पवित्र आत्मा पाठवला आणि तो पवित्र आत्मा त्यांना नेहमी मार्गदर्शन करीत असे व ते पुढे वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या भाषेत ते बोलून सुवार्ता प्रचार करू लागले। अशा काही 10 गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो जे कदाचित आपल्याला माहिती पण असतील आणि काही लोकांना माहिती नसतील। तर चला आपण बघूया त्या 10 गोष्टी आपल्या 12 शिष्यांबद्दल। पहिली गोष्ट, 2 शिष्य जे होते ते येशू ख्रिस्ताचे भाऊ होते। एक म्हणजे ज्याला आपण जुडा असं म्हणतो, थॅडियस आई असं त्याचं नाव आहे, आणि दुसरा जेम्स जो ज्याला अल्फियसचा मुलगाही असं म्हणतात। आपण जेव्हा यहुदाचं पुस्तक बघतो ज्याला जुडा म्हणतात तर त्याच्या पुस्तकात पण तो लिहितो की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक आहे। ही त्याची नम्रता, शालीनता, स्थिरता या गोष्टी आपल्याला दिसून येतात कारण की तो निवडलेला होता व त्यांनी खरोखर येशू ख्रिस्ताची शिकवण स्वीकारलेली होती। आपण दुसरी गोष्ट पाहूया, येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते त्यांचा जो शेवट होता तो फार भयंकर होता, फार क्रूर मरण त्यांना मिळालेलं आहे। 2 शिष्य आपल्याला माहिती आहे की पॉल आणि पेत्र ज्याला आपण म्हणतो, तर त्या दोघांचं जे होतं मरण ते जवळजवळ 66 वर्ष आफ्टर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्यांना शिक्षा देण्यात आली होती। पौलाचे डोके कलम करण्यात आले होते आणि पेत्राला उलटा क्रॉसवरती लटकवून मारण्यात आले होते, कारण पेत्राची अशी विनंती होती की मला उलट्या क्रूसावरतीच लटकावावं कारण मी माझी पात्रता नाही की मी प्रभू येशू ख्रिस्तासारखं मला जगी मरण यावं। फक्त एक योहान होता ज्याला एक नैसर्गिक मरण आलं आणि ह्या लोकांसारखं क्रूर मरण त्याचा अनुभव आला नाही। असे सांगण्यात येते की योहानाचा मृत्यू जो झाला तो 100 वर्ष येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर, म्हणजे आफ्टर आपण इंग्लिशमध्ये म्हणतो AD 100 years, त्यात योहानाने प्रगटीकरणाचे पुस्तक पण लिहिलेले आहे आपल्याला माहिती आहे। तिसरी गोष्ट म्हणजे योहानाचे पुस्तक जे आहे ते सर्वात शेवटी लिहिण्यात आले होते। योहानाचे पुस्तक सर्व पुस्तकांपासून थोडेसे वेगळे आहे किंवा म्हणजे थोडेसे एकदम स्ट्रॉंग आहे। कदाचित योहानाने बाकीच्या शिष्यांचे पुस्तकं किंवा त्यांची जी माहिती किंवा त्यांचे जे विचार होते ते त्यांनी ऐकले होते व समजले होते आणि त्यांनी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत लिहिलेल्या आहेत की जे स्वतः म्हणजे इन्क्लूड दुसऱ्या शिष्यांनी नाही केले त्यांच्या पुस्तकांमध्ये। बरेचशे अजून थोडे डिटेलमध्ये माहिती त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेली आहे, लिहिलेली आहे। म्हणजे आपण असा विचार पण करू शकतो की एक 80-90% त्यांनी जे लिहिलेल्या गोष्टी आहेत ते एकदम युनिक सटीक आहेत आणि त्यांनी बरीच माहिती जी आहे ती सर्वांत बाकी लोकांचे विचार ऐकून त्यांनी ते पुस्तक लिहिलेले आहे आणि सर्वात शेवटी लिहिलेले आहे। आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की योहानाच्या पुस्तकामध्ये तो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दलची माहिती पण त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे। चौथी गोष्ट, लूक आणि पौल जो होता ते कधीच येशू ख्रिस्ताला भेटलेले नव्हते आणि आपल्याला माहिती आहे की लूकनी पुस्तक लिहिलेलं आहे, खूप मोठं 4 मोठ्या पुस्तकांपैकी लूकचं पुस्तक आहे आणि डेफिनेटली तो 12 शिष्यांपैकी तो नव्हता तेव्हा तो येशू ख्रिस्ताला भेटला नव्हता आणि त्यांनी सर्व माहिती बऱ्याचशा जे साक्ष लोकांनी दिलेली होती त्याची येशू ख्रिस्ताची आई मरिया तिच्याकडून त्यांनी बरीचशी माहिती घेतली होती व बाकीच्या शिष्यांकडून त्यांनी बरीच माहिती घेतली होती आणि त्यांनी आपलं पुस्तक लिहिलेलं होतं। आणि पौल तर आपल्याला माहितीच आहे की तो पहिले सर्वांचा तिरस्कार करायचा, ख्रिस्ती लोकांचा तिरस्कार करायचा आणि त्याच्यानंतर पौल एवढं म्हणजे आपल्या पवित्र शास्त्रामध्ये त्याचा नव्या करारामध्ये उल्लेख आहे की त्यांनी बरेचसे पत्र लिहिलेले आहेत आणि प्लस सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पौल जो होता तो सुवार्ता प्रचार करत 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 इतक्या दूरपर्यंत गेला की तो पूर्ण एशियापासून तर युरोपपर्यंत त्यांनी आपला दौरा केला
आणि प्रभू परमेश्वराची त्यांनी सुवार्ता रोमी सरकार, रोमी राजाच्या समोरही देखील केलेली आहे. आपण 5व्या गोष्टीकडे बघूया. येशू ख्रिस्ताचे 12 शिष्यापेक्षा बरेचसे शिष्य होते व त्याचे बरेच अनुयायी होते. नक्कीच 12 शिष्य जे आहे ते डेफिनेटली त्याचे स्ट्रॉंगेस्ट शिष्य आहेत. आणि आपण लुकाच्या पुस्तकात जर बघितलं तर येशू ख्रिस्ताने 70 दुसऱ्या शिष्यांना आपल्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी पुढे पाठवलेले होते, आपल्याला असे शास्त्रामध्ये आढळते. आणि पौल सुद्धा म्हणतो की 500हून अधिक लोकांनी येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थानानंतर दर्शन घेतलेले आहेत. आणि आपण हे सुद्धा पाहतो की येशू ख्रिस्ताचे जे अनुयायी होते ते बऱ्याचशा स्त्रिया देखील होत्या. आपल्याला शिष्य मार्क माहिती आहे, मार्कची आई ही सुद्धा येशू ख्रिस्ताची अनुयायी होती व ती फॉलोअर होती. 6वी गोष्ट आपण बघूया की शिष्य किंवा जे अनुयायी देवाचे प्रभू परमेश्वराचे जे होते त्यांना ऑलरेडी ही सुवार्ता माहिती होती बऱ्याच लोकांना की असा मसीहा आपल्यासाठी येणार आहे. आपण हे सुद्धा पाहतो की योहानाच्या पुस्तकामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये तो लिहितो की बरेचसे शमरोनी लोक, समॅरिटेरियन्स लोक पण प्रभूची मसीहाची येण्याची वाट बरेच वर्षापासून पाहत आहेत. आणि लूकच्या आपण एका पुस्तकात पण पाहतो की येशू ख्रिस्त जो आहे तो लहानपणापासूनच मोठ्या मोठ्या गोष्टी लोकांना शिकवत असे मंदिरात जाऊन. तसेच आपण लुकाच्या 14व्या अध्यायात आणि 15व्या मध्ये पण पाहतो की येशू ख्रिस्ताची सुवार्ता प्रचार पूर्ण हळूहळू सर्वकडे पसरत होता. आणि तो प्रचार करत असतानाच आपल्या सर्वांना माहिती की पेत्राला येशू ख्रिस्ताने आपला शिष्य निवडला होता. आणि पेत्राला ऑलरेडी कळून चुकले होते की आपली निवड जी झालेली ती फार मोठ्या कामासाठी झालेली आहे, कारण मसीहा जो आहे तो हा स्वतः हाच तो मसीहा असा त्यांनी तेव्हा पूर्ण आपला मनात विश्वास करून घेतला होता. 7वी गोष्ट बघूया आपण. यहूदा इस्करियोत जो होता त्याची एक म्हणजे जागा जी रिकामी होती 12 शिष्यांमध्ये, त्याची रिप्लेसमेंट कोणाची करण्यात आली होती तर ती पौलाची करण्यात आली होती. पौल जो होता तो त्याची रिप्लेसमेंट होता. जेव्हा यहूदा इस्करियोतने गळफास लावून घेतले होते व त्याचा मृत्यू झाला होता, त्याच्यानंतर उरलेले 11 शिष्य विचार करत होते की आता 12वी जागा जी आहे ती कोणाला द्यावी. त्यावेळेस त्यांनी 2 शिष्यांची निवड केली आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये त्यांच्यापैकी एकाची निवड करण्यास ते तयार झाले होते. पण आपण सर्व जाणतो की येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की तुम्ही माझी निवड केलेली नाही तर तुम्हाला मी निवडलेले आहे. तसंच मग येशू ख्रिस्तातीस पवित्र आत्म्यानेच पौलाची निवड केलेली आहे. जो निवडला नव्हता गेला त्याचा उल्लेख आपल्याला कुठेच शास्त्रामध्ये आढळत नाही आणि आपल्याला त्याची माहिती देखील नाहीये. मग ह्याचाच अर्थ म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्तानेच आपल्याला निवडले आहे या शिष्यांना ह्याची प्रचिती आली होती. आपण 8वी गोष्ट बघूया. काही शिष्य जे होते त्यांचे लग्न झालेले होते, त्यांचे कुटुंब होते. आपल्याला माहितीच असेल की पेत्राची पत्नी होती आणि येशू ख्रिस्ताने त्याच्या सासूला बरं केलं होतं. आपल्याला हेही माहिती की पेत्राची जो सहसाथी होता तो मार्क होता आणि पौल याचा साथी होता लूक. आणि फिलिपाई जो आहे तर फिलिप जो होता तर त्याला सुवार्ता प्रचार करणारा, तर फिलिपाईला पण 4 मुली होत्या. 9वी गोष्ट आपण बघूया. पेत्र, योहान आणि याकोब हे एक प्रमुख तिन्ही शिष्य होते. अशा 3 गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत की आपण पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने त्या तिन्ही वेळेस या 3च शिष्यांना वेगळे एक स्थान दिलेलं आहे. आपण मत्तयाच्या एका अध्यायामध्ये पाहतो की यरेची कन्या याला येशू ख्रिस्ताने मेलेल्यातून जिवंत केले. ह्या वेळेसही हे 3 शिष्य सोबत होते. आणि दुसरी वेळ म्हणजे मत्तयाच्याच एका अध्यायामध्ये आहे लिहिलेलं की जेव्हा येशू ख्रिस्त डोंगरावरती होता तेव्हा हे 3 शिष्य त्याच्याबरोबर होते. झोपलेले असताना त्यांनी असे पाहिले की येशू ख्रिस्त सूर्यापेक्षा अधिक प्रकाशमय झाला होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला मोशे आणि एलिजा हे 2 जण त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे उभे आहेत आणि काही चर्चा करत आहेत. आणि वधास्तंभावरती जाण्याच्या पहिल्या रात्री येशू ख्रिस्त जेव्हा प्रार्थनेसाठी एका स्थळी गेला तेथेही हे 3 जण त्याच्याबरोबर उपस्थित होते. 10वी गोष्ट म्हणजे की आपण या सर्व गोष्टीमधून आज काय शिकतो की येशू ख्रिस्ताने मरणावरती विजय मिळवलेला होता आणि तो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो खरोखर देवाचा प्रिय पुत्र होता, एकमेव प्रिय पुत्र होता आणि आहे. आणि या सर्व गोष्टींमधून त्यांनी जी निवड केलेली होती त्या 12 शिष्यांची आणि आपली जी निवड सर्वांची केली त्याची शिकवण जी आपल्याला त्यांनी दिलेली आहे आणि ती शिकवणची सुवार्ता, त्या शिकवणीत आपण वागणे, आपले चालणे, आपले सर्व गोष्टी जे आहेत ते आपण नक्कीच त्याच्यामध्ये नीट राहावे. 10वी गोष्ट म्हणजे यहूदा इस्करियोत एक एडोमाइट होता. एदोम मध्ये राहणारा म्हणजे जुन्या
पुरातन काळामध्ये तो गालिली नव्हता, तर तो एक डेड सी म्हणतो साऊथमधली, त्याच्यामध्ये राहणारा तिकडचा तो एक हे होता, आदोम निवासी होता. की त्याचं नाव जे कॅरिएट, म्हणजे कॅरिएट एक तिकडचं एक गाव किंवा एक प्रदेश छोटा होता की तिकडून ग्रीक हिब्रू भाषेमध्ये इस्कॅरिएट म्हणतात त्याला. बाकीचे सर्व शिष्य गालिली होते, म्हणजे इस्रायलचे रहिवासी होते. आणि आपण योहानाच्या पुस्तकात बघतो की जो यहुदा होता इस्करियत, तर तो एक मनी होल्डर, म्हणजे एक नुसता पैशांच्या मागे धावणारा होता. आणि त्याची एक सवय असायची की तो नेहमी त्यांच्या पर्समधून पैसे चोरत असे. आणि जेव्हा मरियम मगदलिनीनी एक सुगंधित खूप महागाचं जे तेल होतं, सुगंधित तेल, ते येशू ख्रिस्ताच्या पायावरती लावलं, तर त्याला फार त्याचा त्रास झाला की एवढं महागाचं तेल ती व्यर्थ सांडत आहे. कारण की ते तेल, त्याला सुगंधित तेल बाजारात जाऊन विकायचे होते आणि त्याचे पैसे कमवायचे होते. पण खरं तर त्याला फक्त पैशाचाच लोभ होता, तो लोभी होता आणि फक्त तो पैशाच्या मागे होता. आणि यहुदा इस्करियत फक्त एक हा असा शिष्य आहे जो स्वतः येशू ख्रिस्तानी त्याला एक सैतान आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता आपण ऐकल्याप्रमाणे 12 शिष्यांची निवड जशी होती आणि 12 शिष्य कोण होते, कसे अजून अधिकाधिक लोक येशू ख्रिस्ताबरोबर जॉईन होत गेले ते आपण पाहिलं. आणि ते 12चे नंतर 50 लोकांना त्यांनी पाठवलं, मग 500 लोकांना दर्शन दिलं आणि ते विविध भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रांतात पूर्ण जगभर पसरले आणि त्यांनी देवबाप्पाची सुवार्ता पूर्ण जगामध्ये पसरलेली आणि अजूनही लोक पसरत आहेत. आणि अजूनही लोक विश्वासात येणाऱ्यांना ते पुढे प्रोत्साहन देत आहेत की येशू ख्रिस्त कोण आहे त्यांनी समजावं. आणि आजच्या काळामध्ये देखील आपण आपण चर्चला जाऊ शकत नाही, आपण कुठे भक्ती आपल्या घरीच करत असतो, तर नक्कीच आपण देवबाप्पाची प्रार्थना घरी करावी, देवबाप्पाची आठवण करावी, त्याला सदैव आपण आपल्या मनात हृदयात त्याचं घर असू द्यावं आणि आपणही त्याचे योग्य निवडलेले शिष्य आपण ठरावे असं तुम्ही सर्वजण झटून प्रयत्न करावे असं मी प्रभू येशू ख्रिस्ताला अशी विनंती करतो की आम्हा प्रत्येकाला सांभाळ कर आणि तुझ्या शिष्य होण्याचा किंवा तुझ्या वचनांची समज आम्हाला समजू दे आणि तुझ्या जवळ येण्याचा मार्ग तू आम्हाला दाखव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.